जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या या धम्मेलपीच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण स्वर आणि व्यंजने याच्यामध्ये कालखंडानुसार जे बदल होत गेले ते आपण अभ्यासलेले आहेत. तर आजच्या अभ्यासात आपण ज्या प्रकारे स्वर आणि व्यंजनामध्ये बदल आढळले तसेच इकार आणि उकार याच्यामध्ये आपल्याला शिलालेखांमध्ये थोडेफार बदल आढळतात. तर ते आपण आज अभ्यासूया. तर शिलालेखामध्ये इकार अभ्यासत असताना जो आपण सम्राट अशोककालीन नमलिपीमध्ये जो इकार अभ्यासलेला आहे तो काना देऊन वरती एक उभी रेषा जोडली असता तो इकार होतो, आणि सातवाहनकालीन नमलिपीमध्ये वरती अर्धगोल काढून तो व्यंजनाला जोडला की तो इकार होतो. पण या इकारांमध्ये बरेच असे बदल झालेले आहेत, तर ते आज आपण अभ्यासूया. एक उदाहरण म्हणून आपण स हे व्यंजन घेऊया. स अधिक ई बरोबर हा सी होतो. धम्मलिपीमध्ये लिहिताना आपण स अधिक ई अशा पद्धतीने आपण इकार अभ्यासलेला आहे. तर सातवांमध्ये इकार देताना आपण तो अशा पद्धतीने अभ्यास केला आहे. तर आपण बघूया काय काय बदल झालेत ते. असा एक इकार आपल्याला आढळतो. त्यानंतर असा एक इकार आढळतो. त्यानंतर असा एक इकार आढळतोय. तर काही ठिकाणी याच्यावरती यस जोडलेला आपल्याला आढळतो. तर हे सर्व जे आहेत हे इकार आहेत. त्याचप्रमाणे उकारांमध्ये बी जे बदल झालेले आहेत तर ते बदल आपण बघूया. स अधिक ओ बरोबर सो. हेच धम्मलिपीमध्ये लिहिताना आपण स अधिक उ बरोबर सु अशा प्रकारे लिहिले. तर सातवांमध्ये आपण तोच उकार अशा प्रकारे देतो. तर ह्या उकारांमध्ये इन्स्क्रिप्शन मध्ये जे आपल्याला आढळतात ते बघूया. सो त्यानंतर दुसऱ्या पद्धतीत आपल्याला असा आढळतो. तिसऱ्या पद्धतीत आपल्याला खाली अशी गाठ मारलेली आढळते. तर चौथ्या प्रकाराचा उकार आहे तो व्यंजनापेक्षा मोठा प्रकारे असा खाली घेऊन खाली अशा प्रकारे आढळतो. तर हे असे उकारांमध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे व्यंजनाला र जोडत असताना काही इन्स्क्रिप्शन मध्ये तो र वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेला आपल्याला अभ्यासायला मिळतो. तर तो आपण अभ्यासूया. उदाहरणार्थ स अधिक र बरोबर
स्र अशा पद्धतीने आपण अभ्यासलेला आहे. तर ते धम्मलिपीमध्ये स अधिक र बरोबर अशा पद्धतीने अभ्यासलेला आहे. तर इथं जो स ला र जोडलेला आहे तो काही ठिकाणी प्रथम रच अक्षर हे वरती काढून खाली स जोडलेलं आहे. त्याच पद्धतीनं ब अधिक र बरोबर ब्र अधिक र बरोबर अशा पद्धतीनं र जोडलेला आपल्याला आढळतो किंवा आपण शिकलेलो आहे. परंतु हाच ब ला र जोडत असताना या ठिकाणी इथे र जोडलेला आहे आणि ब पूर्ण केलेला आहे. हा बी ब्रचाच प्रकार आहे. त्याच पद्धतीनं प अधिक र बरोबर प्र प अधिक र बरोबर प. तर दुसऱ्या पद्धतीत आपल्याला हा जो प्र अभ्यासायला जो मिळतो शिलालेखांमध्ये तर तो सुरुवातीला असा र देऊन खाली प काढलेला बी आपल्याला आढळतो. तर हे सगळे प्रचे प्रकार आहेत. तर आज आपला स्वर आणि व्यंजनांमध्ये झालेले बदल आतापर्यंत आपण अभ्यासलेले आहेत. तर उद्याच्या अभ्यासात आपण प्रत्यक्ष शिलालेखांमध्ये कोणकोणते शब्द येतात आणि ते कसे वाचायचे, त्याची वाक्यरचना कशी करायची, त्याची शब्दरचना कशी करायची हे शिकणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.